रात्री ट्रक चालवत असताना आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत असो काही एक प्रकार घडलो ज्या प्रकारान तुम्ही सगळेजण हादरून गेल्याशिवाय रावाचाच नाही. त्यांनी स्वतः ह्यो अनुभव म्हाका व्हॉट्सॲपवर पाठवल्यानी रात्री उशिरापर्यंत ते ट्रकासून माल घेऊन जायत होते आणि वाटेत तेंका असं काही दिसलं जा ऐकान तुमची झोप उडान जायत. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर तन्मय यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव तुमका सांगणार असय. तुमच्याकडे देखील असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल आणि असेच भूतांचे सत्य अनुभव ऐकायचे असतील तर ह्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवात. नमस्कार, मी तन्मय. ह्यो अनुभव खरा तर मी स्वतः घेतलं होतं, पण तुमका थोडक्यात मी माझी आधी माहिती सांगतोय. माझे वडील हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कामाक होते, ज्यामुळे त्यांचे खूप ट्रक असायचे ज्यातून ते माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे. जवळजवळ 20 ते 30 वर्ष त्यांचं या ट्रान्सपोर्टचं काम चालू होतं. पण तेव्हा मी लहान होतोय. पण बघता बघता माझी 10वी आणि 12वी पूर्ण झाली आणि लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांका त्या सगळं काम करताना बघितलं होतं. आणि माकासुद्धा लहानपणापासून गाडी चालव किंवा ट्रक चालक मुळात खूप आवडायचा. ज्यामुळे 12वी जशी पूर्ण होता तसं मी माझ्या वडिलांका मदत म्हणून त्यांच्या कामात हातभार लावत गेलोय. सुरुवातीक माझे वडील म्हणाले मी शून्यासून सुरुवात केलंय, ज्यामुळे माका ह्या सगळा कसा टिकवचा कसं ह्या सांभाळूचा आता कळाला. त्यामुळे मी तुका डायरेक्ट अशी काय कामं देऊचंय नाही. जशी मी सुरुवात केलंय तशी तुका करूची लागतली. त्यावेळी माका वडिलांनी एक असा काम दिल्याने ज्याच्यापासूनच त्यांनी सुरुवात केल्यानी होती, त्या म्हणजे ट्रक चालवचं काम. लहानपणापासून मी माझ्या वडिलांका ट्रक चालवताना बघितलं होतं. तेव्हा त्यांची कंपनी फारशी मोठी नाही होती, पण त्यांनी स्वतः ट्रक ड्रायव्हर म्हणून बरीच वर्ष काम केल्यानी होता. ज्यामुळे ते माका म्हणाले की तू सुद्धा सुरुवात तशीच कर. पण त्याआधी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले बरेचसे अनुभव माका सांगितल्याने सर्वप्रथम ते माका म्हणाले की हे ट्रक चालवचं काम जरी सोप्या वाटलं तरी तर एवढा सोप्या नसतं. रात्री अपरात्री कधी ट्रक चालवचं लागतं आणि माल मोठ्या प्रमाणात असलो की अवजड वाहनं ही रात्रीचीच चालवची लागतात. तेव्हा माका वडिलांनी आवर्जून सांगितल्याने होतं रात्रीचा प्रवास करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे धीरिष्ठपणा. कारण त्यांनी इतको प्रवास केल्याने होतो त्यात त्यांका बरेचसे असे अनुभव इले होते. आता ते अनुभव आता मी तुमका सांगत नाही, कारण मी स्वतः जो अनुभव घेतलाय तो आज मी तुमका सांगा केलंय. तर वडील तेव्हा माका म्हणाले होते रात्रीचा प्रवास करत असताना शक्यतो गाडीसून खाली उतरायचा टाळायचा. मध्यरात्री घाटासून जंगलासून खूपदा आपण प्रवास करत असतो. कोण रस्त्यात दिसला तर गाडी थांबवायची नाही. अशा बरेचशा गोष्टी माका वडिलांनी तेव्हा सांगितल्याने होते. पण आतापर्यंत मी तसलो कसलोच अनुभव घेऊक नाही होतोय, त्यामुळे मी जास्त काय त्यांचा एवढा सिरियसली घेऊक नाही. मी म्हटलं ठीक आहे आणि बघता बघता मी ट्रक चालवक लागलोय. सुरुवातीक माका लांबची भाडी पप्पा द्यायचे नाही. जवळच्या जवळ ज्या ठिकाणी माल वगैरे पोचवचो असत थयच माका ते ट्रक चालवक द्यायचे. आणि हळूहळू माझा हात बसाक लागलो. मी चांगलो 22-23 वर्षांचो झालोय आणि त्या 2-3 वर्षात मी चांगलं ट्रक चालवक शिकलो होतोय. म्हणून मग वडिलांनी लांबची भाडी माका देऊक सुरुवात केल्याने आणि लांबच्या पल्ल्याक ट्रक घेऊन जावचो म्हणजे रात्रीचं तर प्रवास इलोच आणि त्यात अवजड वाहना म्हणजे ट्रकात मरणाचं माल असायचो, ज्यामुळे ट्रक हळूहळू चालवचं लागतं. आणि रात्री रस्त्यांवर जास्त वर्दळ नसल्यामुळे शक्यतो लांबच्या पल्ल्याक जाताना रात्रीचंच प्रवास केलं जातं. त्या दिवशी माका चांगला आठवता माझा तिसरं काय चौथोच माझी ती लांबच्या पल्ल्याची वेळ होती. आणि नेमकं माझ्यासोबत जो क्लीनर असायचो म्हणजे माझ्या बाजूक माझोच एक मित्र असायचो जो नेहमी रात्रीच्या वेळेत माझ्यासोबत होतो. पण त्या दिवशी त्याच्या घरात काहीतरी नेमकं प्रॉब्लेम झालो, ज्यामुळे ऐन टायमाक त्यांनी माका फोन करून सांगितल्यान की जरा दादा योग जमाचा नाही आणि आता अशा वेळेक तातडीन दुसरो माणूस खंयचो गावतलो. म्हणून मग मी म्हटलंय की मरो
आज एकट्यानंच जाऊया. मी सुद्धा वडिलांसारखं तसं धीरिष्ठच आणि लहानपणापासून वडिलांकडसून असे सगळे गोष्टी ऐकलेले होते, ज्यामुळे माका जास्त कधी भीती वाटायची नाही. आणि खरा सांगूचा तर माका एकट्या कसं प्रवास करूचो होतो, जेणेकरून मी माझ्या वडिलांका दाखवून देन की माझ्यासुद्धा तो धीरिष्ठपणा हा आणि मी सुद्धा एकटो लांबच्या पल्ल्याचं सामान नेऊ शकतोय. तर त्या दिवशी अनायशे माझ्याकडे ती संधी येली आणि मी म्हटले की ठीक आहे, आज आपण एकट्यानंच जाऊया. पण ताच माका पुढे जाऊन इतक्या महागात पडला की त्याचं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. रात्री 8च्या दरम्यान माका जो ट्रक मिळालो होतो तो मी गोडाऊनच्या थंय लावलंय. एका तासाभरात थंयच्या कामगारांनी सगळं तो माल होतो तो ट्रकमध्ये भरल्याने आणि 9:15च्या दरम्यान मी थंयसून ट्रक काढलंय. जेवण वगैरे माझा झाला होता आणि जेमतेम 6-7 तासांचा तो प्रवास होतो. रात्री 9:15च्या दरम्यान मी थंयसून ट्रक बाहेर काढलंय आणि बघता बघता 1-1.5 तास मी ट्रक चालवलंय. साधारण 11:15च्या दरम्यान एका चायच्या टपरीवर मी थांबलंय आणि चाय पिऊक घेतलंय, कारण रात्रीच्या वेळेक चाय असली तर मग झोप वगैरे लागत नाही. म्हणून माका सवय असायची रात्रीच्या भाड्याक सुरुवात करूच्या आधी मी चाय नक्की प्यायचंय. आणि त्यासोबतच माझ्याकडे एक थर्मास असायचा, ज्यात मी 2-3 टायमाची चाय भरून घ्यायचंय, जेणेकरून वाटेत झोप पिल्यासारखी वाटली तर लगेच त्या थर्मासातली चाय मी प्यायचंय, जेणेकरून माझी झोप उडान जायची. म्हणून मग त्या चायच्या टपरीवर मी एक चाय पिलंय आणि 3-4 वेळची चाय त्या थर्मासात भरून घेतलंय आणि पुढच्या प्रवासाक लागलंय. सुरुवातीक मेन हायवे असल्यामुळे चांगली वर्दळ होती, वाहनं वगैरे दिसत होती. पण जसं जसं घाटाचा भाग लागाक लागलो तशी वाहनं एकदम कमी झाली आणि उशीरसुद्धा खूप झालो होतो. 12-12:15 वाजून गेले होते, ज्यामुळे पूर्ण मध्यान्हरात आणि शक्यतो रात्रीची वाहनं रस्त्यावर नसतात. ट्रक वगैरे जास्त प्रमाणात असायचे. पण त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती, माझ्या ट्रका व्यतिरिक्त मागे पुढे जास्त वाहनं दिसत नाही होती. एखाद दुसरा किरकोळ वाहन माका ओव्हरटेक करून पुढे निघान जायचा, कारण माझं ट्रक पूर्ण मालान भरलो होतो. वजन खूप जास्त असल्यामुळे माका हळूहळू तो ट्रक चालवतो होतो. आणि त्यानंतर माका पुढे एक घाट लागलो. घाट चढाचो तो पण एवढ्या भरलेल्या ट्रकान म्हणजे प्रचंड वेळ लागता. अक्षरशः फर्स्ट आणि सेकंड गिअरवरच मी तो ट्रक चालवूक लागलोय आणि बघता बघता माझं तो ट्रक घाटाक लागलो. सुरुवातीकच 2-3 मोटरसायकलवाले माका ओव्हरटेक करून पुढे गेले. त्यानंतर एक वाहन माका मागसून खंय येताना दिसला नाही ना पुढसून येत होता. संपूर्ण रस्तो रिकामी. साधारण 1:45चा वेळ असत आणि तेवढ्यात मी तो ट्रक घाटाक चढवूक घेतलंय. 10-20 इतकं त्या ट्रकाचं स्पीड होतं. हळूहळू तो ट्रक पुढे पुढे चलाक लागलो आणि त्यानंतर माझ्यासोबत थंय जो काय प्रकार घडलो तो प्रकार अजून आठवलो तरी अंगावर शहारे येतात. तर झालं असं, मी मस्त गाणी लावून हळूहळू त्या घाटांवरती चढत होतं. झोप काय माझ्या डोळ्यावर नाही होती, कारण नुकतीच मी चाय वगैरे पिलेलं आहे. पण जसं माझं ट्रक त्या घाटाक लागता तेवढ्यात कशी काय माहिती माझ्या डोळ्यावर एकदम झापड येऊक लागली. शक्यतो माका रात्रीची कधी अशी झोप यायची नाही आणि ट्रक चालवताना तर नाहीच नाही. पण त्या दिवशी काय झालं काय माहिती, हवेत गारवा होतो, ज्यामुळे थंडी तर वाजा. थंडीमुळे झोप येता की काय ह्या माका कळा नाही. मी खूप प्रयत्न केलंय पण झोप काय जायत नाही होती. शेवटी मग माका नाईलाजान थंय ट्रक थांबवचोच लागलो, कारण इतकी झोप येत असताना ट्रक घाटात चालवणं म्हणजे जीवाशी खेळ होतो. म्हणून मी कधीच अशी रिस्क घ्यायचं नाही. घाट जरी असलो तरी बाजूक खंय ना खंय जागा असता, ज्यामुळे रस्त्यासून जरा ट्रक खाली उतरलंय आणि थंय ट्रक थांबवलंय. मग माझ्याकडे जो चायचो थर्मास होतो त्याच्यासून 1 कप चाय वतून घेतलंय. थर्मासात ठेवल्यामुळे चाय बऱ्यापैकी गरम होती. मग ती गरम गरम चाय मी पिऊक लागलोय, जेणेकरून माझी झोप उडात. बघता बघता 1-2 मिनिटातच मी तो चायचो कप संपवलंय. चाय पिल्यावर थोडा माका बरा वाटला आणि थोडी तरतरी येली. झोप जरा गेल्यासारखी वाटल्यावर मी लगेचच थंयसून ट्रक काढूक घेतलंय. पण जेव्हापासून मी ट्रक थंय थांबवलेलं आहे तेव्हापासून एकव गाडी ना वरसून खाली येली ना खालसून वर गेली. ही गोष्ट खरात त्या टायमाक विचित्र होती, पण तेव्हा माझ्या डोक्यातच ता इला नाही. मी आपलं ट्रक चालू केलं आहे आणि रस्त्यावर घेऊक लागलो आहे. पण काय माहिती कसा
जेव्हा मी ट्रक रस्त्यातून खाली उतरलोय तेव्हा जमीन तर एकदम साफ होती आणि असं चिखल बिकल अजिबात नाही होतं. पण ट्रक थांबवून 5-1 मिनिटं झाली असतील. दुसऱ्या वेळेत जेव्हा मी ट्रक रस्त्यावर घेऊक लागलोय तसं तो ट्रक जागचो हलत नाही. मागची चाका पूर्ण मातीत फिराक लागली. मी म्हटलंय की झाला आता काय खरा नाही, कारण एवढं मोठं भरलेलं ट्रक हाय मातीत जर रुतलो तर मग मी मेलय आणि तो माल जो होतो तो टायमावर पोचवचा असता. जरा जरी उशीर झालो तर मग पुढे भुर्दंड भरूचं लागता. वडील वराडतले ते वेगळे आणि शक्यतो अशा मधल्या वाटेत ट्रक काय रस्त्याच्या खाली उतरवचं नसता. पण त्या दिवशी झालाच तसा होता. मरणाची झोप येऊक लागल्यामुळे मी आपलं ट्रक खाली उतरलोय आणि चांगलंच अडकलोय. माका काय समजा नाही. मी एकदा दोनदा प्रयत्न केलोय पण तो ट्रक काय थैसून हला नाही. तो ट्रक ते अडकल्यामुळे माझी चांगली तणतणली. आता वडिलांका फोन करून सांगितलंय तर ते माका चांगलेच ओरडतले, कारण एवढं ट्रक त्या मातीसून बाहेर काढूसाठी मोठ्या अजून दुसऱ्या गाडीची गरज लागतली, अजून खर्च होतलो आणि माल उशिरा पोचतलो तो वेगळो. तर हा सगळा विचार करून मी चांगलंच घाबरलोय. काय करूचा सुधरत नाही होतं. तसं मी देवाच्या नावाचं धाव करूक लागलोय. खंडेरायाचं मी खूप मोठं भक्त, ज्यामुळे मी त्याच्या नावाचं धाव करूक लागलोय. आणि चांगलं नामस्मरण केल्यानंतर मी खंडेरायाक म्हटलं की कायव करून ट्रक कसं तरी रस्त्यावर घे, नाहीतर माझा काय खरा नाही. पण त्यानंतर जसं मी ट्रक वर काढूक घेतलंय तर एका चमत्कारासारखंच तो ट्रक जो मगातपासून अडकलो होतो तो अलगदरित्या पटकन रस्त्यावर चढलो. जसं ट्रक रस्त्यावर येता तसं माझ्या थोडं जीवात जिविलो. मी खंडेरायाचे आभार मानलंय आणि थैसून परत ट्रक पुढे चालवून घेतलंय. ह्या वेळेक मात्र मी म्हटलं की आता काय होऊन दे, ह्यो घाट पूर्ण चढापर्यंत ट्रक आता वाटेत खय थांबवायचो नाही ना खय रस्त्याच्या खाली उतरवायचो. मग त्यानंतर मी आपलं थैसून हळूहळू पुढे चालक लागलोय. आणि ह्याआधी असा कधीच घडला नाही होता. त्या रात्री घडाक लागला. थैसून मी जसं निघतोय त्याच्या पुढच्या 4-5 मिनिटातच परत तसाच काहीसा होऊक लागला. डोळ्यावर झापड येऊक लागली. अक्षरशः डोळे उघडेच रवत नाही होते. एकदम जड जड झाले. असा वाटा की आता माका ट्रक थांबवून 1-2 तास झोपातच लागतला. आणि बरा असाव नाही की माझी झोप वगैरे पूर्ण झाली नाही होती. मी चांगलं 7-8 तास झोपा नेलं होतं, त्यामुळे रात्री झोप येऊचं तर काय प्रश्न नाही. पण त्या दिवशी काय माझ्यासोबत घडत होता त्याच माका समजला नाही. बरा आताच मी चाय पिलंय. चाय पिल्यानंतर शक्यतो झोप लागत नाही, पण थय सतत माझ्या डोळ्यावर झोपच होती. पण ह्या वेळेक मात्र माझ्याकडे काय पर्याय नाही होतो. ट्रक थांबवणं म्हणजे रिस्क होती, म्हणून मी तशाच अवस्थेत हळूहळू कसं तरी तो घाट चढून वरती जायचा एवढंच मी ठरवलं होतं. आणि पेंगत पेंगत हळूहळू तो ट्रक वरती चढवक लागलोय. अर्धो घाट माझं पार करून झालो आणि अर्ध अजून बाकी होतं. आणि जेमतेम 20 ते 30 मिनटं माका अजून लागणार होती. घाट जरी मोठं नसलो तरी 10-20च्या स्पीडने तो चढताना वेळ लागायचो, ज्यामुळे मी आपलं हळूहळू तो घाट चढत होतोय. बाहेर बऱ्यापैकी थंडी होती, पण नशिबान घाटात त्या दिवशी धुक्या नाही होता, नाहीतर मग माझा काय खरात नाही होता. बघता बघता मी हळूहळू पुढे गेलोय आणि त्या दरम्यान माका समोर जा काय दिसला ता अजून माका स्पष्ट आठवता. मध्यरात्री घाटात रस्त्याच्या कडेक एक बाई, जिने हिरव्या रंगाची साडी नेसल्या नव्हती आणि ती रस्त्याच्या कडेच्या एका दगडावर खाली बसलेली आणि तिची मान अशी पूर्ण खाली होती. जमिनीकडे ती बघत होती. माका पहिल्यांदा समजल्यात नाही. माका वाटला की एखादा झाड वगैरे असत. पण जसं माझं ट्रक त्या बाईच्या जवळ जाऊक लागलो तसं मी बघले तर कोणतरी बाई थंय बसली. एवढ्या रात्रीच्या त्या बाईक बघून माझ्या डोक्यात विचारिलो की ही बाईच ना, पण एवढ्या रात्री होय काय करता. याआधी असा कधीच माझ्यासोबत घडला नाही होता. आणि जसं माझं ट्रक त्या बाईच्या जवळ येता तशी ती बाई, जी मगातपासून खाली अशी वाकान बघत होती, तिने पटकन डोक्या असं वरती केल्यान आणि तिचे संपूर्ण केस असे तोंडावर खाली सोडलेले होते. त्या क्षणी माका समजला की हा साधासुद्धा वाटत नाही, ह्या काहीतरी नक्कीच वेगळा हा. ज्यामुळे मी आपलं पटकन ट्रकाची स्टेअरिंग घट्ट पकडलंय, जेणेकरून काय होऊ नये आणि सावधरित्या मी तिच्या बाजूसून ट्रक पुढे घेऊन जावं. म्हणून आपलं मी हळूहळू त्या बाईच्या लांबसूनच ट्रक पुढे नेऊक लागलोय. पण जसं ट्रक त्या बाईच्या एकदम जवळ येऊन पोचता तशी ती बाई, जी डोक्या खाली घालून उभी होती, ती पटकन त्या दगडावरसून उठली आणि माझ्याकडे आपली बघूक लागली. तेव्हा तर मी जरा घाबरलोय. आता काय होतला,
आणि मी तेव्हा घाट चढत होतोय. ट्रकाचं वेग वाढवचा तर सोडा, 10-20च्या वर तो ट्रक चलाकच शकत नाही होतो. जरी मनात इला की पळवूया, पण तो ट्रक का 20च्या वर चलाकच शकत नाही होतो. ज्यामुळे नाईलाजान माका हळूहळू त्या बाईच्या समोरसून जावचाच लागला. आणि त्या क्षणी मी जा काय दृश्य बघितलंय ता इतक्या भयंकर होता की अक्षरशः माझे हात थरथरत होते. ट्रक जसं त्या बाईच्या एकदम जवळ इलो तेव्हा मी त्या बाईचं तोंड बघितलंय. त्या बाईक तोंडत नाही होता, पूर्ण हाडाचं साकळं काळं कुळकुळीत आणि हातात बितात बांगडे, पण मांसाचं अजिबात त्या बाईच्या अंगावर काय उल्लेखच नाही होतं. संपूर्ण हाडा नुसती दिसत होती आणि त्या हाडांच्या वरती त्या बाईन घातलेले बांगडे अक्षरशः हाडावर फिरत होते आणि केस मात्र लटकत होते. तो अवतार बघता क्षणी माझ्या अंगार काटो इलो आणि माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले. कारण अशी परिस्थिती याआधी माझ्यावर कधीच इली नाही होती. बघता बघता ती बाई एकटक माझ्याकडे अशी बघत उभी राहिली. तेव्हा तर माका कळालं की आता माझं काय खरं नाही. पण तितक्यात माझ्या वडिलांनी सांगितलेली ती वाक्य आठवली की घाटात असे प्रकार घडत असतात, पण अशा वेळेक धीरिष्टपणे काम घ्यायचा, धीरान काम घ्यायचा. एकदा अशा ठिकाणी घाबरलं की तू परत कधीच हे काम करू शकत नाही. जे रात्रीचे ट्रक ड्रायव्हर काम करतात त्यांना खूप धीरान काम करूचा लागता, कारण असे अनुभव कधी कोणाच्या वाट्याक येतील तर सांगाक येत नाही. तर त्या दिवशी माझ्यासोबत नेमका ता सगळा घडला आणि माका काय करूचा तर सुधरत नाही होता. मी सुद्धा वडिलांसारखं धीरिष्ट असन सुद्धा माझे सुद्धा चांगली तणतणली होती, पण ता मी तसं व्यक्त करूक नाही. आजसून जरी घाबरलंय तरी वरसून मी एकदम धीरान काम घेतलंय. माका माहिती होता की काय झाला तरी गाडीसून खाली उतरायचं नाही आणि अजिबात त्या भुताटकीकडे बघायचं नाही. एकदम नजर चुकवून आपण पुढसून निघान जायचा, जेणेकरून ती आपल्या काय करू शकत नाही. मी तसाच देवाचं नाव घेतलंय. खंडेरायाचं नाव घेत हळूहळू तो ट्रक बाजूसून पुढे काढूक लागलोय. ती बाई जशाक तशी रस्त्याच्या कडेक उभी होती. तिने माझं कायच करूक नाही. कशाक काय माहिती, कदाचित माझ्याकडे खंडेरायाचं धागो होतो त्यासोबतच आणि माझ्या कपाळाक हळद कुंड लावलेलं होतं, आणि जो मी दर दिवशी रात्री खयच्या प्रवासाक जायत असान तर तो मी अधरून लावायचंय. कदाचित त्याच कारणामुळे त्या भुताटकीन माका काय करूक नाही. जीवनात पहिल्यांदा मी स्पष्ट डोळ्यांनी एखाद्या भुताटकेक रात्री बघितलं होतं. ती भुताटकीच होती, कारण तिचं मी चेहरो बघितलंय तर तिच्या चेहऱ्यावर मांसाचा काय भाग नाही, पण नुसते वरचे दागदागिने आणि तिच्या डोक्यात टिकली लाल भडक दिसा होती, पण मांस अजिबात नाही. नुसत्या कवटीवर ता सगळा होता. इतकं भयंकर चेहरो मी स्वप्नात सुद्धा कधी बघूक नाही. त्या दिवशी ता दृश्य एकदम धडकी भरवून टाकणारा होता. मी खंडेरायाचं नाव घेत घेत कसा तरी त्या बाईक गाठून पुढे गेलोय आणि मनोमन खंडेरायाच्या नावाचं धाव माझं चालूच होतं. माका कळत नाही होतं की आता पुढे काय होतला, कारण घाट तर संपूर्ण पार करू कयो. बघता बघता अर्ध्या पाऊण तासातच तो घाट देखील पार झालो. वाटेत त्यानंतर ती बाई खयत दिसली नाही. काय माहिती कशी, कदाचित खंडेरायाचीच कृपा म्हणायची, कारण तेव्हा जर माझं वेळ खराब असतो तर ती माका काय सोडणार नाही होती. पण खंडेराया माझ्यासोबत असल्यामुळे तिने माका कायच करूक नाही. कदाचित तिची हिंमत देखील झाली नसावी. बघता बघता तो घाट चढान मी वरती इलय आणि पुढे गेल्यानंतर माका एक धाबो दिसलो. साधारण 1:30-2 वाजले असतील. मी पटकन तो ट्रक थंय थांबवलंय आणि त्या धाब्यावर गेलोय. थंय गेल्यानंतर मी सगळ्यात आधी पाणी वगैरे मागितलंय, पण माझ्या चेहऱ्यावरची ती भीती बघून थंयचो तो माणूस होतो तो माका विचारूक लागलो की काय झाला, एवढे कशा घाबरलास. तसं मी त्यांका पाणी पित पित म्हणालोय की हो, रात्रीचं त्या घाटान मी वर येत होतंय आणि तितक्यात माका अशी अशी बाई दिसली. ता ऐकान त्या माणसान जा काय सांगितल्यान ता ऐकल्यानंतर तर माझी बोबडीच वळली. तो माणूस म्हणालो, अहोय त्या घाटान रात्रीचं येणं चुकीचा, खूप बेकार घाट तो. थंय अधरून थंयची ती हडळ दिसता. हडळ ह्या नाव मी फक्त बऱ्याच लोकांकडसून ऐकलं होतं, पण जेव्हा त्या माणसान माका सांगितल्यान की ह्या घाटार हडळा, तेव्हा माका पटकन त्या बाईचं दृश्य आठवला. हिरवी साडी, केस सोडलेले, डोक्यावर भला मोठा कुंकू, हातात दागिने बांगडे. माका कळाला की ती हडळ होती, पण त्या क्षणी माका समजलं नाही की तो हडळीचो काहीतरी प्रकार असत. पण जेव्हा त्या धाब्यावाल्यान माका सांगितल्यात
की ते हडळ आसता आणि ती तुमकां दिसली होती, तेव्हा म्हाका कळाला की माझ्यावर किती मोठा संकट इला होता ता. पण तो म्हणालो की तुमचं नशीब चांगलं आणि देव तुमच्या साथीक होतो म्हणून तुम्ही त्या घाटासून वर इलास, नाहीतर तुमचा काय खरा नाही होता. ती हडळ बऱ्याच लोकांका दिसता आणि त्यातले काहीच निवडक लोक जिवंत या सगळ्यासून बाहेर पडतात. बऱ्याच जणांचो त्या घाटात अपघात झालो आणि थंयची लोक असं म्हणतात की तो सगळो अपघात थंयच्या हडळीनच करून आणल्या ना. कारण नसताना विनाकारण घाटात अपघात होतात आणि तुम्ही त्या घाटान वर देखील इलास असो खंयची जागा नाही की ते अशा अपघाती वळणा वगैरे असतील. साधं सरळ छोट्या छोट्या वळणांचो घाट आणि घाट म्हटला की लोक ही गाडी हळूच चालवतात, पण तरी देखील थंय इतके अपघात कसे होतात ता मात्र कोणाकच कळत नाही. मग त्या धाब्या मालकान असेच बरेचसे अनुभव त्या हडळीचे म्हाका सांगितल्यान. त्यावेळी अक्षरशः माझे हातपाय थरथर कापत होते, पण मी मात्र त्या सगळ्यासून सुखरूप बाहेर पडलोय. आणि त्या धाब्या मालकानसुद्धा म्हटल्यान की तुम्ही धीरिष्ट असतलास म्हणूनच हयसून बाहेर पडलास. कारण काही जण घाबरतात आणि एकदा माणूस घाबरलो की त्याचं ताबो सुटता आणि कदाचित त्यांचे मग पुढे अपघात होतात. पण तुम्ही धीरान काम घेतलास म्हणून तुम्ही सुखरूप थंयसून बाहेर पडलास आणि खंडेरायाची तर कृपा होतीच. मग त्यानंतर मी अर्धो तास थंय बसलोय, थोडं शांत झालोय आणि मग त्यानंतर थंयसून निघालोय. 2-2.5 तासातच ज्या ठिकाणी तो माल पोचवचो होतो थंय जाऊन मी सुखरूप पोचलोय आणि तो सगळो माल एकदम वेळेवर थंय नेऊन पोचवलोय. आणि माल उतरून झाल्यानंतर सकाळ होईपर्यंत मी काही ट्रक काढूक नाही. जशी पहाट झाली, बाहेर उजाडला, तसं मी तो रिकामी ट्रक घेऊन परत माझ्या घराकडे इलोय. येताना सुद्धा त्याच घाटान म्हाका खाली येवचा होता, पण ह्यावेळेक दिवस असल्यामुळे म्हाका एवढी काय भीती वाटली नाही. पण जेव्हा मी त्याच भागाकडे येऊन पोचलेलोय तेव्हा तो भाग रात्रीचो आणि दिवसाचो जमीन आसमानाचो फरक दिसाक लागलो. एकदम सरळ साधो रस्तो जो दिवसाक एकदम चांगलं वाटता तो रात्री मात्र त्याचं रूप बदलून टाकता. रात्रीच्या वेळेक म्हणून शक्यतो एकट्या दुकट्यान प्रवास करूचो नसता, कारण काय माहिती कधी आपली वेळ खराब असत आणि असा काय आपल्या वाट्याक येत ता सांगाक येवचं नाही. पण नशिबान मी त्या सगळ्या प्रसंगातून वाटलंय, पण त्याचो म्हाका पुढे फायदोच झालो. कारण जोपर्यंत माणसाक अनुभव येत नाही तोपर्यंत अशा सगळ्या प्रकारासून माणूस घाबरता. त्या दिवशी तो अनुभव माझ्या वाटणेक इलो, ज्यामुळे मी अजून धीरिष्ट झालोय आणि मी मनात भीती काय ठेवूक नाही. कारण म्हाका माहीत होता की माझी देवावर श्रद्धा आणि तो माझा कधीच काय वाईट करूचो नाही. ज्यामुळे मी पुढे असं बरंचसं मोठमोठं पल्लो पार देखील केलंय. रात्री अपरात्री एकट्यानसुद्धा ट्रक चालवलंय, पण तसं कधी माझ्या वाट्याक परत घडला नाही. काय माहिती तो दिवसच माझा खराब होतो आणि माझी वेळ इली होती, पण मी थोडक्यात वाचलंय. जेव्हा मी हो सगळो प्रकार माझ्या वडिलांका सांगितलंय तेव्हा सुद्धा ते म्हाका ह्याच म्हणाले की अशा छोट्या मोठ्या गोष्टींका घाबरायचं नाही. जेवढा आपण धीरिष्टपणा दाखवतलो तेवढी ती भुताटकी आपल्या जवळपास सुद्धा येऊक बघूची नाही. कारण त्यांका लगेच समजतं की पुढचा माणूस घाबरता की नाही. आणि एकदा त्यांका कळाला की पुढच्या माणसाचं मन या अस्थिर तो घाबरलो तेव्हा ते अजून आपलं खेळी करतात आणि पुढच्या माणसाक घाबरवून त्यांका त्रास देतात. मी जर तेव्हा धीरिष्टपणा दाखवले नसतं तर कदाचित माका त्या सगळ्याचं पुढे त्रास झालो असतो आणि देव न करो पण ता माझ्या जीवावर पण बेतला असता. पण असो काहीसो अनुभव मी त्यावेळी रात्रीच्या वेळेक त्या घाटात घेतलं होतं. अशा बऱ्याचशा लोकांका रात्रीचे अनुभव इलेले असत, पण सगळेच जण पुढे येऊन सांगत नाही. पण मी मात्र सांगूचो प्रयत्न केलोय. पण असे प्रकार खूप क्वचितच घडतात, पण ज्यांच्यासोबत घडतात त्यांकाच कळता की हे नेमके काय प्रकार असत. पण ह्याच्यासून म्हाका एक चांगलं शिकवण मिळाली की रात्रीच्या वेळेक जरी एकटो जायत असेल तरी धीरान सगळा करायचा. कारण माणूस आपल्या स्वतःच्या सावलीक सुद्धा घाबरता, ज्यामुळे अशा वेळेक छोट्या छोट्या गोष्टींका अजिबात घाबरायचं नाही. आता थंय भूत असो या नसो किंवा एखादी दुसरी झाडाची सावली असत किंवा अजून काय प्राणी असत, पण अशा वेळेक आपण अजिबात न घाबरता प्रवास जर केलो तर आपलो प्रवास एकदम सुखकर होऊ शकता. मंडळी आज पुरता एवढाच. तर असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी घेतलेलो एक त्यांचं सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे देखील असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, जेणेकरून मी अशा गोष्टी बनवीन
आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि भूताचा अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.